श्री स्वामी समर्थ वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा होणाऱ्या सणामध्ये होळी पौर्णिमेचं महत्त्व हे मोठं आहे। हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं। यंदाची फाल्गुन पौर्णिमा ही 24 मार्च 2024 रोजी सकाळी 9:54 सुरू होत आहे आणि ही तिथी 25 मार्च 2024 रोजी दुपारी 12:29 पर्यंत राहील। तर पौर्णिमा तिथीचा उदय व मोठा अवधी हा 24 मार्चला असल्याने यंदा होलिका दहन हे 24 मार्चला केलं जाईल। तर रंगपंचमी किंवा धुलवड ही दुसऱ्या दिवशी 25 मार्चला साजरी केली जाईल। तर होलिका दहनाचा देखील शुभ मुहूर्त असतो। आपण कोणतंही कार्य शुभ मुहूर्तावर केल्यानंतर त्याचा प्रभाव हा अधिक वाढतो। त्यासाठी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा 24 मार्च 2024 च्या रात्री 11:13 पासून ते 12:27 पर्यंत असेल। तर या वेळेमध्ये तुम्ही होलिका दहन करू शकता। होलिका दहन हे आपल्याकडे केले जातं, परंतु या दिवशी काही चुका करणं हे कटाक्षाने टाळलं पाहिजे, नाहीतर आपल्याला या सणाचा काहीही उपयोग होणार नाही। तर आपण ह्या होळीच्या दिवशी अनेकसे उपाय करतो किंवा होलिका दहन करतो, परंतु आपल्या हातून जर कळत न कळत काही चुका घडल्या तर नक्कीच त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो। तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण या दिवशी करू नये हे देखील आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। धर्मग्रंथानुसार भक्त प्रल्हादची भगवान विष्णू यांच्यावर निस्सीम श्रद्धा होती, मात्र त्याचे वडील हिरण्यकश्यपाला हे आवडत नसे। काही केल्या पुत्राचा भगवान विष्णूवरील विश्वास कमी न झाल्याने एके दिवशी रागाने हिरण्यकश्यपने बहीण होलिकेला आज्ञा केली की तिने भक्त प्रल्हादला मांडीव घेऊन अग्नीत बसावं, ज्यात प्रल्हाद अग्नीत जळून खाक होईल। असुराची बहीण होलिका हिला वरदान होतं की ती अग्नीत जळू शकत नाही, पण जेव्हा होलिका प्रल्हादला घेऊन अग्नीत बसले तेव्हा प्रल्हाद वाचतो आणि होलिकाचे राख होते। याच कथेवरून वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होळी साजरी केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार होलिका दहनाच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा अधिक असतो, यामुळे या दिवशी कोणतीही शुभ कार्य करण्यास मनाई आहे। या दिवशी काही गोष्टी केल्याने माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात, त्यामुळे अनेक कामे होत नाहीत। होलिका दहनाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। तर होलिका दहनाच्या दिवशी काय करू नये ते आपण पहिल्यांदा बघूया। तर होलिका दहनाच्या दिवशी पूजेच्या वेळी व्यक्तीने डोके, टोपी किंवा रुमाल इत्यादीने झाकावे। होळीची पूजा करताना डोके उघडे राहणार नाही याची काळजी घ्यावी। तर बघा, पहिल्या काळामध्ये कोणतीही पूजा करताना गांधी टोपी किंवा इतर जे फेटे पटके डोक्यावर घातलेले असायचे, परंतु अलीकडच्या काळामध्ये डोक्यावरती काहीही न घेता किंवा महिला सुद्धा डोक्यावर पदर न घेता कोणतीही पूजा करतात तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। आपण कोणतंही धार्मिक कार्य करू त्यावेळेस आपलं डोकं हे झाकलेलं असावं, किंवा या होलिका दहनाच्या वेळेस जेव्हा भरपूर नकारात्मक ऊर्जा या होलिकेमध्ये म्हणजे या होळीच्या अग्नीमध्ये प्रज्वलित होत असते। नकारात्मक ऊर्जा ही ती होळीची अग्नी शोषून घेत असते आणि त्यात जर आपलं डोकं जर उघडं असेल तर नक्कीच त्याचा धोका आपल्याला संभवतो। त्यासाठी होलिका दहनाच्या पूजेच्या वेळेस प्रत्येक व्यक्तीने, मग तो पुरुष असेल किंवा महिला असेल किंवा लहान मुलं असतील, तर त्यांनी डोक्यावरती अगदी रुमाल बांधला किंवा डोक्यावर टोपी घातली तरी सुद्धा चालेल। तर दुसरी कोणती चूक आहे तर होलिका दहनादरम्यान काळे किंवा पांढरे कपडे घालू नका। काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि पांढऱ्या रंगावर नकारात्मकतेचा प्रभाव हा जास्त पडू शकतो, त्यामुळे हे दोन्ही रंग वापरले जात नाही। काळा रंग कोणत्याही पूजेमध्ये वापरला जात नाही आणि तुम्ही जर पांढरा घालाल तर त्यावर नकारात्मकतेचा प्रभाव लवकर पडतो, त्यामुळे तुम्ही या दिवशी चुकूनही ह्या दोन रंगाचे कपडे वापरले नाही पाहिजेत। तर होलिका दहनाच्या दिवशी उधार घेऊ नका किंवा कोणाला पैसे देऊ नका। असं मानलं जातं की यामुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, त्यासाठी या दिवशी उधार घेणं किंवा देणं हे नक्कीच टाळावं। होलिका दहनाच्या दिवशी रस्त्यावर पडलेली कोणतीही वस्तू उचलू नये।
या काळात नकारात्मक शक्तीचं वर्चस्व असतं, त्या गोष्टीवर तंत्र मंत्राचा प्रभाव देखील असू शकतो। होलीचा दिवस हा होलिका दहनाचा दिवस हा खूप मोठा सिद्धी प्राप्त करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी बरेचसे उपाय केले जातात, अगदी तांत्रिक क्रिया किंवा करणी बाधा अशा ज्या गोष्टी आहेत त्या होळीच्या दिवशी या अत्यंत प्रमाणात केल्या जातात। त्यामुळे नक्कीच आपण रस्त्यावर पडलेली किंवा ज्या गोष्टीशी आपला काहीही संबंध नाही अशी कोणतीही गोष्ट तुम्ही खाऊ नये, पिऊ नये किंवा घेऊ नये। तर या दिवशी कोणत्या गोष्टी खाऊ नये याबद्दलची माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे की या दिवशी आपण कोणत्या गोष्टी न खाल्ल्याने आपण करणी बाधा किंवा या तांत्रिक कार्यापासून वाचू शकतो। या संबंधीचा व्हिडिओ मी अगोदर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता, तुम्ही पाहिलेला नसेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन तो चेक करू शकता आणि या दिवशी ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टीपासून तुम्ही दूर राहू शकता। तर पुढचा नियम असा की ज्यांचे लग्न होऊन अजून वर्ष पूर्ण झालेलं नाही अशा लोकांनी होलिका दहनाची आग पाहू नये आणि होळीमध्ये सहभागी होऊ नये। तर ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे म्हणजे वर्ष पूर्ण न झालेले जे नववधू असतील, नववर असतील तर या दोघांनीही नवरा बायकोने होळीची आग पाहू नये, होळीमध्ये सहभागी होऊ नये। याशिवाय ज्यांना एकच मूल आहे त्यांनी देखील होलिका दहन करणं टाळावं। या दिवशी तामसिक अन्न पदार्थ खाणं शक्यतो टाळा। तर हे झाले काही नियम जे आपण या दिवशी करू नयेत। तर या दिवशी काय बरं करावं, तर होलिका दहनाच्या दिवशी लोक पूजेपूर्वी उपटन लावतात, त्यातून शरीरातून निघालेले उपटन आगीत टाकून जाळावे असं मानलं जातं की यामुळे शरीरातील नकारात्मकताही दूर होत असते। होलिका दहनाच्या पूजेमध्ये तुम्ही पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे। होलिका दहन केल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार दान करावे। जर तुमची राशी कर्क असेल तर त्याचा अधिपती ग्रह हा चंद्र आहे, अशा स्थितीत चंद्राशी संबंधित वस्तूचं दान केल्यास चांगलं होईल। होलिका दहनाच्या आगीत धान्य किंवा कडधान्ये भाजून खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते अशी लोकांची धारणा आहे। होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेला होतं, तर अशा स्थितीत या रात्री देवी लक्ष्मीची पूजा करून तुम्ही धन आणि समृद्धीसाठी प्रार्थना करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त, या दिवशी काय करावे काय करू नये याची सविस्तर माहिती पाहिलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आवर्जून सांगा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या व्यतिरिक्त होळी पौर्णिमेविषयी बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत। होळी सणासंबंधित बरेचसे अगदी फायदेशीर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील, त्यासाठी तुम्ही चॅनलवरती जाऊन ते चेक करू शकता। माझ्याकडून तुम्हा सर्वांना होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।